शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकळी येथील महाराष्ट्र शासन रोहयो कार्य विभाग अहमदनगर 25-15 ग्राम विकास अंतर्गत माननीय आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या विशेष प्रयत्नातून मौजे बालमटाकळी तालुका शेवगाव अंतर्गत राजपुरे वस्ती रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे कामांची किंमत 10 लाख असून दिनांक 21 रोजी कामाचे भूमिपूजन बालमटाकळी गावचे ग्रामस्थ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे, रामनाथ राजपुरे, मोहनराव देशमुख, कासम मामा शेख, संदीप देशमुख, अशोकराव खिळे, विक्रम बारावकर, भीमराव शिंदे, सतीश खेळकर, भाऊसाहेब बामदळे, रमेश टोके, दादासाहेब लोणकर, राजू देशमुख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दोन्ही बांधारे झाले आणि रस्त्याच्या अडचणी तयार झाल्या, कारण बंधारा नसण्यापूर्वी ओढ्याने आपल्याला रस्ता राहायचा पूर्वी ओढ्याने, परंतु आपली मागणी होती गावकऱ्यांची या ठिकाणी बामदळे वस्तीपाशी एक बंधारा झाला आणि दुसरा बंधारा मोहन बापूच्या तिथं दुसरा बंधारा झाला आणि हे दोन्ही बंधारे झाल्यामुळं आपला ओढ्याचा जो रस्ता आहे तो बंद झालेला आहे। तेव्हा पर्यायी रस्ता होण्यासाठी आपली बऱ्याच दिवसाची मागणी होती। पूर्वी पंचायत समितीत असताना मी सुद्धा त्यावेळेस 4 लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता, परंतु काही अडचणीमुळे त्यावेळेस रस्ता होऊ शकला नाही। परंतु आता ह्या 2-5 वर्षामध्ये यावर्षी थोडा पाऊस कमी आहे, परंतु पाऊस झाल्यानंतर अक्षरशः कासमभाई विकून सायकल सुद्धा ओढणी जात नाहीत की वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे। आणि त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्याला काय त्रास झाला, 2-2, 3-3 महिने उशिरा ऊसाच्या तोडणी झाल्या, खळे काढता आले नाही आणि सर्वांनाच रस्त्याचं किंमत या ठिकाणी समजलेली आहे। तेव्हा मी या निमित्तानं ज्यावेळेस मध्यंतरी आमदार मोनिकाताई राजळे यांच्याकडे संदीपराव आम्ही गेलो, भेटलो आणि मागणी केली, म्हणलं ताई आम्हाला या रस्त्याची खूप आवश्यकता आहे आणि काही करू नये, कुठल्याही परिस्थितीमध्ये हा निधी तुम्ही आम्हाला द्या। तर त्यावेळेस ताईंनी मग त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्रथम टप्प्यात 10 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे। त्याबद्दल आमदार ताईचे सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं या ठिकाणी आभार मानावे। शेवटी सर्वसामान्य शेतकऱ्याला काय पाहिजे तर अतिशय महत्त्वाचा पहिला आपल्याला रस्ता इतका महत्त्वाचा आहे शेतकऱ्याच्या दृष्टीनं, कारण आपण पाहिलो आता हा कांबी रस्ता होऊन राहिला, त्या ठिकाणी खासदार पांडुरंग निंबाळकर, अहमदनगर, शेवगाव।